बकाच वाटतं. आणि ते इकडे आलं की रोज बकाच वाटतं मला. स्वतः बहिणी मला म्हणल्या आता कोण तुमची कोंबडी खायचं. आई वडील वारले ते आम्हाला वाईट वाटलं, दादा गेला वाटते आपल्याला. रस्ता तयार कसा आला तरी म्हणा चूक तरी जाऊन कुठं मातीत टाकायचं कुठं मुरुम टाकायचा. असं पाणी शॉर्टेज होतं आणि दोघं दाऱ्यावाल्यानंतर रात्री 8 वाजल्या होत्या. दोघं उठेनात. मी म्हणलं तुम्ही का उठेना? काय सांगणार? दोघं बी हसायला लागले. म्हणलं का हसताय? तर ते म्हणले नंतर म्हणले अरे मी गेल्यानंतर दादा दार फोडल, दादा गेल्यावर आंबा म्हणले मी दार फोडल. म्हणून आम्ही दोघं उठा ना. त्यांना आम्ही जेवण तिथं आणून दिलं. दोघांचं बरं झाल्यानंतर ती दोघं उठून गेले. खवळायचे तेवढे, चिडायचं प्रेम पण तेवढं माणसाला द्यायचं प्रत्येक माणसाला. एखादा माणूस आला तर त्याचं काम करायचं म्हणजे तुला कळतं का, असं करतो का, तू वेडा आहे का असं म्हणायचे. परत जाताना म्हणायचे तू याला भेट, मी सांगतो त्याला. असं समंजसपणा नंतर लगेच 2 मिनिटात दारात काँग्रेसाचा दिसला तर उठताय स्वतः उपटत होते आतापर्यंत. हो आतापर्यंत. गाड्याला सांगायचे म्हणजे लाज वाटते तुला, अक्कल आहे असे म्हणायचे. स्वतः उपटायचे. एकदा असं झालं त्यांची विहीर पुजायची होती. लोक सगळे थांबले होते. म्हणले अहो आता 26 आहे ना का आता हे 2015-16 असेल. मग म्हणले का थांबलाय रे? अरे दादा म्हणले का थांबलाय रे? म्हणले तुम्ही कंत्राटदार म्हणले तुम्ही येता म्हणून थांबले. कशाला थांबलाय म्हणले? सुखदेव आहे की म्हणले, त्याच्या कोण फोडा नारळ म्हणले. माझ्या शेताजवळ राहणारे जर इथं बलवण किंवा आमचा सुखदेव आलाय का? हा, त्यांना विचारा. इथं सुखदेव कुठे रे? त्याला विचारा. त्याच्याच रानाच्या ठिकाणी माझी 15 हॉर्सपॉवरची मोटार बसलेली आहे. आता इथं सुखदेव देवकर मला मगाशी भेटला, दिसला, ते काय हातवर करतोय, त्याचा माझा बांधच आहे. शेतीचा विषय निघाला आणि अजितदादा जर सभेत असतील तर सांगायचे सुखदेवला विचारा किंवा रामभाऊला विचारा माझी शेती कशी आहे. आज रामभाऊ बलवंत त्यांचे जे सहकारी ते नाहीत हयात, पण सुखदेव देवकर मात्र आपल्याबरोबर आहेत की जे अजितदादांचे बांध करीत. ही जी पाठीमागची शेती दिसते ती देवकरांची आणि या रस्त्याच्या बरोबर पलीकडची जी शेती आहे ती आहे अजितदादांची. हे 2 शेजारी एकदम जवळच्या मित्रासारखे होते. या मैत्रीतले काही किस्से आपण उलगडून पाहणार आहोत. सुखदेव देवकर आपल्यावर आहेत. खर तर दादांचे अनेक किस्से, अनेक आठवणी त्यांच्या अख्ख्या आयुष्यातल्या तुमच्याबरोबर आहेत. पण सुरुवात कशी झाली होती की दादांच्या तुम्ही संपर्कात आला? दादा संपर्कात काय नाही. दादानी कॉलेज सोडून काठवेला आले. त्यांचा मित्र बंधुराज माझा मित्र होतं, त्याच्यामुळे दोस्ती आली. शनिवार रविवार मी जायचो बांगल्यावर त्यांच्या. तिथून मग मला त्यांनी मोटरसायकल शिकवली. एक डॉक्टर होते, मोटरसायकल ठेवून जायचे. मला म्हणायचे चावी नाही कसं काय. त्यांनी मला एक लाकूड खेळा टाकला असा आणि गाडी मला शिकवली त्यांच्या बांगल्यावर. तिथून असं संबंध होत गेले. मग कुठं जाणं येणं तर थोडं चला म्हणा इकडे तिकडे करा. रिलेशन पिरियड मध्ये जरा झाले संबंध जास्त. पण दादांचा जास्त संपर्क कधी आला? दादा जास्त संपर्क राजकारणाच्या आधी झाला. नंतर थोडं कमी पडलो आम्ही गाठी भेटी घ्यायला. आधी जास्त संबंध आला. अच्छा. शेतीशी जास्त आला का राजकारणाशी आला? दोन्ही पण आला. शेतीशी आला आणि राजकारणाशी आला. पण राजकारणात तुम्ही कधी पद घेतली नाही? मी मागितलं नाही, त्यांनी दिलं नाही. पण शेजारी शेती होती. कशी? भरपूर सगळं. मला आल्यानंतर विचारायचं काय चाललंय, कुठं माझं आहे का बघ. परवा कारखान्याची इलेक्शन नाही का झालं, ते काय मुळे बघतो ना म्हणजे माझं बघ बघून असतो, माझं माग बघतो म्हणलं का नाही. मला एक सांगा, अवजार आणायला पलूसला गेला तुम्ही, काय किस्सा होता पलूसला गेल्यानंतर आम्हाला कारखान्याने अवजार काढली होती. दादा म्हणजे आपण कारखान्याकडून डायरेक्ट नवीनच आणायची. तिथं चांगले मोठा कारखाना आहे म्हणले. तिथे गेल्यानंतर आम्हाला उशीर झाला.
यायला आम्हाला बराच वेळा गाडीला लाईट नव्हती, आम्हाला माहितीच नाही लाईट नव्हती म्हणून. मग आलो आम्ही रात्रीच 12 वाजता वडूजला. वडूजवरनं 10 वाजता वडूजला आलो, नंतर 11 वाजता देवडीला आलो. तर आम्हाला एका गेस्ट हाऊसला झाला म्हणले, गेलो आम्ही, तर आम्हाला झोपून दिली नाही. आम्ही म्हणले साहेबाच्या पुतणे माणसं आहे त्यांच्या बरोबर. त्यावेळेस साहेब काय होते? साहेब मंत्री होते, पण कुठले मंत्री सांगता येणार नाही मला. किती सालचा किस्सा? दादा 84 अगोदरचा विषय आहे. मग आम्ही म्हणलं आमचं पुतणे, साहेबाच पुतणे हे पण झोपू द्या आम्हाला. मग नाही झोपून दिलं आम्हाला. मग दार उघडला, आम्ही दादा अक्षरशः गाडीच्यावर झोपले आणि आम्ही कोचवर झोपलो. असले आमचे बरेच. पाहण्याचा काय किस्सा होता कुठला? रामभाऊंचा, रामभाऊ बलवंतांचा दादा. एकदा असं पाण्यास वाटतेच होतं आणि दोघं दार्यावाल्यानंतर रात्री 8 वाजल्या होत्या. दोघं उठेनात. मी म्हणलं तुम्ही का उठेना? काय सांगणार? दोघं बी हसायला लागले. म्हणलं का हसताय? तर ते म्हणले, नंतर म्हणले अरे मी गेल्यानंतर दादा दार फोडल, दादा गेल्यावर आंबा म्हणले मी दार फोडल. म्हणून आम्ही दोघं उठा. त्यांना आम्ही जेवण तिथं आणून दिलं. दोघांचं बरं झाल्यानंतर ती दोघं उठून गेले. नाही, पण झालं कसं की ते काहीच बोलत नव्हते, एकामेकाला बोलत नव्हते. मग तुमच्या कसं लक्षात आलं? माझ्या लक्षात आलं. जेवण आणलं, मी जेवण आणलं, जेवण त्यांना दिलं. आणि नंतर हसायला लागले. म्हणजे अरे कसं काय? म्हणलं काय हसताय? तर मला म्हणले अरे ही गेल्या मी फोडलं असतं, मी गेल्या ह्याने फोडलं असतं, म्हणून आम्ही दोघं उठलो नाही. म्हणजे दार एवढे मित्र जवळचे हो. तरी पण दोघांचा एकमेकांवर विश्वास नाही. पाण्यात स्वारटच होतं, उन्हाळा होता. बरं, मग मी काय त्यांना जेवण दिलं आणि ते जेवण मग भरणं झाल्यावर गेली कुठे गेले. म्हणजे जेवणावर विषय चालला होता. हो नाही पाणी फोडं म्हणजे थांबले होते, पण ते कुणाला कळलंच नाही. मी म्हणलं का थांबला? हसायचे एकामेकाचं बघ. मग आम्ही तिघच होतो दाऱ्यावर. गडी 8 वर्ष उसात गाडी धरत होतं. आणि नंतर मग आम्हाला कळलं. मी म्हणलं हसताय का? तुम्हाला जेवण आणू का? म्हणजे आणा. जेवण त्यांना दिलं मी. आणि मग ती नंतर हसायला लागली उठल्यावर. म्हणलं ओळखलं तुमचं काय? मग दोघं एकामेकाला सांगायला लागले. मी गेलो की तू दारा पुढचं, तू गेला की दारा पुढं, असं म्हणाले एकामेकाला. दादांचं फार बारीक लक्ष असायचं. नाही प्रत्येक दारात काँग्रेसाचा दिसला तर ते स्वतः उपटत होते आतापर्यंत. हो आतापर्यंत. गाड्याला सांगायचे म्हणजे लाज वाटते तुला, अक्कल आहे का असे म्हणायचे. स्वतः उपटायचे. दादाने तुम्हाला करून दिली. स्वतः उभं राहून सारखे इन्क्वायरी करायचे. रस्ता झाला का, भरला का, मुरुम पडला का, दगड पडला का. हो फार मोठं रस्त्याचं काम केलं आमच्या दादाने. कुणीही केलं नसतं, ते दादाने केलं. आणि स्वतःला 10% फायदा, 90% लोकांना फायदा. दादांचा जमा मोरेंचा गायचा काहीतरी किस्सा तुम्हाला माहिती? हा ती गाय एक जमा मोऱ्याने नेली होती. दादा म्हणले आपली गाय नेली रे त्यांनी म्हणले. मग म्हणले काय करायचं? म्हणजे आपण त्यांच्याकडे वैरण आणतो. त्या टायमाला आपल्याला वैरण जास्त मिळायचे. ती गाय दिली आम्ही त्यांना. त्या पैशात वैरण आणली आम्ही, गायच्या पैशात. त्याला स्वस्त आम्ही 10,000ला गाय दिली होती त्यांना. 25 लिटरची गाय दिली ती. असं दादा पैसे दादांना काय ते गाय पाहिजे होती. परत आणू म्हणले आपण, माघार नाही दिली आम्हाला गाय. मग काय केलं? दिले त्यांनाच दिले. मग विकली त्यांना आम्ही, विकतच दिली होती. दादांना वाईट वाटलं असेल. हा गाईला दूध देतो. दादाला पहिला दुधाचा आवड, दादाची आवड. डेअरी चालवली त्या टायमाला आम्ही. दादाचं काय दूध, बलवंत भाऊचं काय दूध, माझं दूध होतं सुरुवातीला. नंतर लोकांनी म्हटलं दूध एक तरी कॅन्डी सुरुवातीला निघालं होतं. जंगलबाग म्हणून सेक्रेटरी होते. नंतर फार मोठं झालं प्रोडक्शन तिचं, म्हणजे घेतात. अजून काय किस्से दादा? दादा खिसे काय तेव्हा एकदा असं झालं, त्यांची विहीर पुजायची होती. लोक सगळे थांबले होते. म्हणले किस्सा अहो आता 26 आहे ना का आता हे 2015-16 असेल. मग म्हणले का थांबलाय रे? अरे दादा म्हणले का थांबलाय रे? म्हणले तुम्ही थांबले. ते कंत्राटदार म्हणले तुम्ही येता म्हणून थांबले. कशाला थांबलाय म्हणले? सुखदेव आहे की म्हणले. त्याच्या कोण फोडा नारळ म्हणले. मग मी नारळ पडला आणि दादाने फार मोठी 100 फूट रुंदीची विहीर केली. आणि त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो. आम्ही दोघंच गेलो विकत दादा. म्हणजे कसं काय माझं माहिती कर पाण्याचं. म्हणजे दादा एकदा विहीर उपासल्यानंतर 20 एकर भरणं होते. ठीक आहे म्हणजे काय ते सार्थक झालं म्हणजे आपण विहीर पाडलेलं असं बोलले मला. मुंबईमध्ये बोलले. घरचा किस्सा. त्यांना भेटायला गेलो आम्ही, काम होते. तुमच्याकडे जेवायला यायचे असं काहीतरी किस्सा? हो जेवण करायचे. 2-3 वेळा माझ्याकडे जेवण केलं. फक्त गावरान कोंबडी एकटेच, बाकी कोणी नाही. एकटेच? हो म्हणायचे मी जर तू सांगितलं कोणाला तर जेवणार नाही. नाही म्हणलं
बाहेर माणसाला बोलवायचं तसं नाही म्हणजे एकटं जेवणार म्हणजे त्यांना आवड होती असं डिशमध्ये एकट्याला गावरान कोंबडी वगैरे खायची नंतर कोणा नको मला फक्त गावरान कोंबडी पाहिजे म्हणायचं. म्हणजे देशी बनावटीचं हॉटेलला खात असतात ती बाहेर घरी खातात पण आपल्या देशी बनावटीचं म्हणून मला आवडतं म्हणजे रानातलं जेवण भरपूर. मंत्री असतानाच्या काळात सुद्धा त्यांनी कधी असा निवांत वेळ घालवला का? हो परवाच 14 जानेवारीला आले होते. 14 जानेवारीला हो घटना आता घडायच्या आधी. घराच्या आधी 14 जानेवारी ते 1 तास दिलता. विक्रम भाऊ आम्ही बलवंत मी आणि एक दोघं होते. बाण फिरलो आम्ही. त्यांना एक असा काळा स्पॉट वाटत होता एका क्षेत्रात एका ठिकाणी हे आहे करताना पाईपलाईन उकारली होती कुठतरी एका कोपऱ्यात त्या साईडच्या. ती म्हणली अरे मला जागा मोकळी दिसती तुला माहिती आहे मला विचारलं. मी मला तर काय आठवत नाही हे जागा ह्या दिसत ना मग तुमच्या इंटरनेटवर दिसायची. तिथं स्वतः त्यांनी आम्हाला नेलं. म्हणली इथं काय तर तिथं दाऱ्याला मशीन उकारलं एक JCB पण उकारलं होतं. असं एक साधारण अर्धा गुंठा जागा पडली होती त्याला तिथं दिसली होती ती जागा मुंबईमध्ये. तर ती स्वतः जागा आहे ती येऊन बघितली त्यांनी. आम्हाला कळलं नाही पण त्यांना कळलं. एक किस्सा बलवंडांचा पण आहे. खरं तर रामभाऊ बलवंडांची आणि दादांची दोस्ती फारच गहिरी दोस्ती होती. घरं जळाली होती तुमचे शॉर्ट सर्किटने. काय झालं होतं? ते वाऱ्याने शॉर्ट सर्किट मुळे गाड्यांची गळ जळाली आणि अचानक दादा दुसऱ्या दिवशी रानात दौरा करण्यासाठी म्हणजे आपलं त्यांच्या रानात चक्कर मारण्यासाठी आले. पण त्यांनी तिथं माझे येता जाता दादांचं बारीक निरीक्षण असायचं रस्त्याने की बलवंडांचं इथं काय चाललंय काय नाही. तर त्यांनी माझ्या तिथलं तो घराच्या शेजारचा नारळाचं झाड जळलेलं दिसलं. तर त्यांनी विचारलं की काय झालंय नारळाला म्हणले. बापू तिथंच होते. बापूंनी सांगितलं दादा ते असं शॉर्ट सर्किट झालं की गाड्यांची आपल्या घरं होती तर त्यांची घरं जळाली. मग म्हणले काय केला पंचनामा काय केला काय विषय म्हणले पंचनामे करून गेले. आम्ही सांगितलं दादांना असं. त्यांनी आमच्या देखतच तिथनं ॲट स्पॉटवरनं प्रांतसाहेबांना फोन केला. अरे ते असं काल घटना घडली त्याचं काय केलंय तुम्ही. ते म्हणले ते दादा असं तुम्हाला कळतं का म्हणले. तर ते म्हणले उंदरांनी वात दिवेची नेल्यामुळं घराला आग लागली असा पंचनामा करा म्हणले. आणि ती गरीब माणसं आहेत म्हणले त्यांना लगेचच्या लगेच पंचनाम्याचे करून टाका म्हणले. प्रक्रिया करून त्यांचे पैसे जे नुकसान झाले त्यांची भरपाई करा. आणि दुसरी गोष्ट म्हणले त्यांची लगेच घरकुलासाठी घराची नोंदी करून त्यांना 6 महिन्याच्या त्यांना त्या गाड्यांना घरकुल बसवून दादांमुळे मिळाली. म्हणजे इतकं बारीक लक्ष होतं त्यांचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला म्हणजे स्वतःच असू द्या दुसऱ्याचं असू द्या जाता येता की ह्याचं काय चाललंय बलवंडावर फार लक्ष होतं. भरपूर लय प्रेम होतं त्यांच्यावर. बलवंत म्हणले की ते म्हणजे कुठं जरी गेले म्हणजे राज ठाकरे एकदा त्यांना म्हणले होते ते काय इतक्या लवकर उठतं त्यांनी टीका केली ती. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना सांगितलं होतं म्हणजे मुलाखतीत सांगितलं होतं जा म्हणले माझ्या रानातून तिथं रामभाऊ असेल म्हणले. माझ्या वडिलांचं नाव रामभाऊ बलवंत होतं. त्यांना विचारा म्हणले मी शेती केली का नाही मी काय काय केलंय मी नांगरट धरलाय का नाही गुरं सांभाळल्यात का नाही दाहरा काढल्यात का नाही त्या गोष्टी त्यांना विचारा जाऊन म्हणले. ती काय झोपेतनं उठतात 10 वाजता म्हणले. ज्यावेळेस दादा जेवायला आले त्यावेळेस लाईट काहीतरी गेली होती. काय किस्सा होता त्यावेळेस काय झालं नंतर? लाईट गेली ती दादांना म्हणलं दादा लाईट सारखी राहते. काय झालं सगळं सांगा. वाऱ्याने झाडं पडली होती. ती झाडं आम्हाला पिंपळून लाईट येत होती. ते झाडं पडले आम्हाला 2-2 दिवस लाईट नसायची मिळतच नव्हती. वारे कावर आलं पाऊस आला की मग दादा म्हणजे काय करायला पाहिजे. मी म्हणलं दादा घरी आलते ना जेव्हा? हो जेव्हा लाईटच नव्हती दादा आले तेव्हा लाईटच गेली होती. मग दादाला अंधारा जेवढं म्हणजे त्यांना दिसलं लाईट अंधार आहे म्हणून आम्ही व्यवस्था केली होती. मग दादा म्हणजे काय करायला पाहिजे. तर दादानी 3 जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला रात्रीचा फोन केला बारामती महावितरणच्या. सॉरी म्हणले मी आज बोलतोय असं म्हणले लाईट एक्सचेंज झाले जारगोडीला आणि माझे विहिरी रानक्षेत्र इथे म्हणजे बरेच माणसं म्हणजे बलवण वगैरे असं सांगितलं अर्ध गाव आहे लाईटवर. तर ते आता मला लाईट देण्याची व्यवस्था करा म्हणजे. तर 8 दिवसात सर्वे झाला लाईटचा. साधारण 150 पोल बसले मला वाटतं MSCBचे आणि आम्हाला लाईट दिली त्यांनी. 1-2 महिन्यातच लाईट क्लिअर करून दिली. एवढं दादाचं विचित्र काम होतं. आणि या प्रत्येक अधिकाऱ्याला सांगायचं मला जाऊन विचारा. रस्ता तयार करायला तरी मला चूक दिली जाऊन विचारा.
कुठं मातीत टाकायचं कुठं मुरुम टाकायचा. खवळायचे तेवढे, चिडायचं प्रेम पण तेवढं माणसाला द्यायचं प्रत्येक माणसाला. एखादा माणूस आला तर त्याचं काम करायचं म्हणजे तुला कळतं का, असं करतो का, तू येडा आहे का असं म्हणायचे. परत जाताना म्हणायचे तू याला भेट, मी सांगतो त्याला, म्हणजे असं समंजसपणा नंतर लगेच 2 मिनिटात. दलित असो कुठल्या समाजाचा असो प्रेमच त्यांना सगळ्याला. तिथलं एक शेजारचं दलित समाजाचा माणूस पोरग होतं, चांगलं शेजारीच आमचा ते संबंधित सगळ्या गोष्टीचा. ती म्हणले माझं लागणार आहे, तर त्याचं तारीख लिहून घेतली दादाने. मी 100% आमच्या येणार म्हणजे मुलाच्या. मग ते गेलेच त्याच पिरियडला गेले, म्हणजे त्याच्यानंतर लग्न त्या मुलाची तारीख होती, मुलीची तारीख होती. मुलगी तुझी काय करते, शिक्षण कुठं करते, काय सगळं विचारून घेतलं त्याला. आणि शेवट झाला दादांचा. दररोज दिसणारे किंवा सारखे येणारे दादा आता बांधव येत नाहीत, काय वाटतं? बकाच वाटतं. आणि ते इकडे आले रोज बकाच वाटतं मला. स्वतः बहिणी मला म्हणल्या आता कोण तुमची कोंबडी खायचं, कोण तुमच्या चेपेला ह्याचं असं म्हणले म्हणे स्वतः. ती बी दादाच्या 3ऱ्या दिवशी म्हणल्या बसवून गावला दादा पण विक्रेता पण होता माझ्या बरोबर. खरं वाईट साहेब असं होणार नाही, कोणाचं झालं नसेल असं दादा झालं. माणसं येत्यात मरत्यात ती गोष्ट वेगळी, पण ह्यांचं मरण वेगळं झालं आणि कीर्ती पण वेगळी झाली. कोण माणसं गेली आमचे बोलवून बाबा पण गेली त्यात तडाख्यात. त्यांना तर इतकं प्रयत्न केलं त्यांनी किडनीसाठी, लाखो किती जाऊ दे ना पैसे मारा नीट हो. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. घरातलं माणूस गेल्यानंतर सुद्धा जेवढं भावनिक होत नाही तेवढं तुम्ही भावनिक होता. लय लय भावनिक. आई वडील वारले ते आम्हाला वाईट वाटलं, दादा गेला वाईट वाटते आम्हाला. प्रचंड प्रेम दिलं. प्रेमच त्यांनी दिलं, बाकी म्हणजे वारले किती सुरुवातच काय होय रे, असं कसं काय होतंय रे, इथं पाणी कुठे जातंय रे. एकदा असा किस्सा सांगतो मी, लागण झाली त्यांची, लागण पातळ झाली. दादा म्हणले कार पातळ झाली, म्हणले सांधून घ्या. मी म्हणलं दादा सांधण्यात आणि ऑटोमॅटिक उगवण्यात फरक असतो. तर दादा त्या गाड्यावर चिडलं, म्हणले सुखदेव मंत्रीच बरोबर आहे म्हणले. कांडीचा डोळा वेगळा असतो आणि रोपाने सांधणं वेगळं असतं, म्हणजे ती थोडं फरक असतो, म्हणजे ती कुमकुवत असतं म्हणलं रोप लाकडी सांधायचं. त्यावेळेस दादाने मला किंमत दिली चांगल्यापैकी. ती मंत्रीच बरोबर आहे म्हणले, कांड्याचं रोप चांगलं असतं, म्हणजे कांड्याचा डोळा घेऊन आला ना तो चांगलाच येतो म्हणले. कधी पण सांधला प्रकार आला म्हणजे थोडक्यात येतं नाही असं नाही, पण डुप्लिकेटच. मी तो उभा राहिला तर मला ती वस्ती कोणाची, त्या बांगल्याचा कलर कसा आहे, ते झाड कोणी लावलं, असं उत्तर अंदाज तसं म्हणायचं. तुमच्या पण सरांचे म्हणजे तुमचे बंधुराज जे शिक्षक आहेत त्यांच्या घराच्या संदर्भात पण काय सूचना केली होती? हा, ते असं आला उभा राहिलं, त्यांची भिंत चिरली होती, म्हणजे पाया चालला होता. मला म्हणजे पाया कसा चाललाय, मी म्हणलं मोकळा पाया टाकल्यानंतर भीम टाकल्या, म्हणजे भीमवर असं उभं बंद केलं म्हणलं, तर मला म्हणजे ते टिकणारच नाही. आणि पुन्हा 2 महिन्याने आले तर त्यांच्या नजरेत कसं गेलं की ते भिताडच चिरलेलं दिसली त्यांना. तर कम्प्लीट म्हणले बघ मी तुला काय म्हणलं होतं पाठीमागं, भिताड चिरणार आहे का ना, चिरलंच अक्षरशः भिताड. म्हणजे इतकं त्यांना दगड लावला तर त्यांना कधी टिकणार ते कळत होतं. दुसरा असा किस्सा, फाट्या नेहमी यायची ती, नेहमी बनवून भावतो वळताना कचरा असायचा फाट्यातला, बाटल्या बिटल्या जाहीर सभेत सांगायचे, लोक वागत नाहीत, नीट पाणी वापरत नाहीत, पाणी ठेवत नाहीत, पाणी वेस्टेज होतं वगैरे सांगायचे. नंतर काय झालं, असं झालं फिरत फिरत आता ढेकळा दिसला त्यांना कचऱ्याचा, डायरेक्ट कोटेशनच काढायला लावलं पाईपलाईनचं, काठीवर तो खाताळपाटा गुप्त पाणी असं पाईपलाईन. सारखे म्हणायचे बोलवण्यात बघ कसा कचरा पडलाय, माझ्या गाड्याला कचरा हाताला लागतोय, म्हणजे बाटल्या तुकडं बाटल्यांचं किंवा असं काही असं निर्जीव वस्तू प्लॅस्टिक वगैरे असं. कसा असाय गाणी, स्वच्छता लय भरपूर स्वच्छता. 1984 साली शेतकरी सुखदेव देवकर राजकारणात दादांच्या प्रचारासाठी उतरले होते, काय किस्सा होता ते?
प्रचारात सांगायचे असं करा तसं करा नाही, नाही, काय सांगायचं? भाषण येत नव्हतं त्याला. तर ते म्हणायचे मी माझे हातपाय थरथर कापायचे. तर रामभाऊ बलवण मला म्हणायचे की समोर बघा. मग समोर बघून ते लिंबा झाडाकडे बघा म्हणलं आता काय होत नाही. तिथून त्यांची सुरुवात झाली भाषण करायला आणि सभा करायला. गावात काय सांगायचं? आम्ही सांगा शरद पवारचे पुतणे येणार आहेत जाहीर सभेत भाषण वक्ते प्रवक्ते आहेत, कोणी भाषण करणार जाहीर सभा आहे, जाहीर सभा आहे सांगायचं. अजिबात नाही. कसले खानोट्याला पहिली सभा त्यांची झाली. खानोट्यात काय करत होती सांगा ना. खानाड तर आम्ही सगळ्या गलीबोळात फिरायचो टेम्पोत. ठोंबरे नावा टेम्पो होता इथं बागायदार तेव्हा चांगले होते हनुमंतराव ठोंबरे त्यांचा टेम्पो असायचा आणि मी स्पीकर घेऊन फिरायचो. शरद पवारचे पुतणे त्यात सभा जाहीर सभा माणसं भरपूर झाली. सुरुवात झाली दादा सभेला. रामभाऊ म्हणजे सगळ्या भावा म्हणजे काय ना मी आहे म्हणजे मी भावने प्रस्ताव केलं झाले दादा बाबा भाषण केलं की दादा आता सांगा सुरुवात करा म्हणजे झाडाकडे बघायचं म्हणजे काय होत नाही. माणसाकडे स्टेज बिल्ड काय चांगली साधी माणसं ग्रामीण भागातली त्यामुळे दादा डिरिंग केलं. त्यांनी सांगितलं बाबा तातर कापत पोरं झाडात बघून बोला काय होत नाही म्हणजे. तिथून दादा चांगली आणखी लागली चांगली सभा चालू केली. हळूहळू सगळे तालुक्या बोलले मग परत जिल्ह्या बोलले मग तर काय दादाच नाही करायचं कोणताच नाही राहिला परत. नादच नाही करायचा असं सुखदेव देवकर सांगतायत की अजितदादांची पहिली सभा कशी होती. दौंड तालुक्यातल्या खानोटे गावामध्ये त्यांची खासदारकीची पहिली सभा त्याचा त्यांनी किस्सा सांगितला. प्रचारात होते ते, प्रचाराचा तेच की सभेचा म्हणजे प्रचाराचा. शंकरराव पाटील वर राहिले होते आणि एकूण साहेब होते. अच्छा शरद पवारांच्या प्रचारासाठी हा दादा शरद पवार साहेब होते. दादा होते त्या सभेत दादा भाषण करत होते म्हणजे वक्तव्य प्रचार होतो. तसा राजकारणी दादा आणि शेतकरी सुखदेव देवकर दोघांची मैत्री तर होती पण राजकारणात ना त्यामध्ये ते मोठे होते पण ना सुखदेव देवकरांनी राजकारणात काय घेतलं नाही काय ना नाही दादांनी काय दिलं. अजिबात पण दोघांची मैत्री मात्र अफाट होती. हो हा पाठ मैत्री होती. म्हणजे एक विश्वास माझ्या बसला कुठल्या गोष्टीचा म्हणजे लाभाडी करत नाही किंवा खोटं बोलू आणि खोटं बोलूच नाही त्यांना कधीच कुठल्या गोष्टीचं. त्यांनी काय पण सांगितलं आम्ही काम दादा तुमच्या विषय थोडेसे मोठे होते 4 वर्षांनी पण तुमच्या विश्वास बोलवून पाहून आम्ही दोघंच माणसं आम्ही त्यांना इथं असायचो ना सारखं लहानपणापासून माहिती ओळख होती. बाकीचे पण होते पण आम्ही गणेश समिती असं होतो. त्यांच्या आजोबा पण त्यांची समज चांगली त्यांचं आमची वेळ असा विषय झाला. रामभाऊ बलवंत सुखदेव देवकर आणि अजितदादा यांची मैत्री शेतीच्या बांधावरची शेती मातीशी गप्पा मारणारी शेती मातीवरूनच संबंध जुळवणारी. मग दादात कधी त्यांच्या स्वभावाप्रमाणे थेट जेवण करायलाच यायचे किंवा मग थेट शेतातील गाजर गवत सुद्धा उपटायचे. अनेक किस्से दादांचे आहेत न संपणारे. खरं तर सुखदेव देवकरांबरोबर बसलं तर खूप ऐकायला मिळतं. कॅमेऱ्यासमोर ही माणसं जास्त उघड होत नाहीत पण तरी सुद्धा दादांच्या आठवणीनं आज 7 महिने झाले तरी डोळ्यातला पाण्याचा झरा मात्र मिटत नाही. तोच किस्सा रामभाऊ बलवंतांच्या मुलांचा सुद्धा. अजितदादांचं संबंध किती गहिरं होतं हे दाखवणारी त्यांच्या बांधावरची ही गोष्ट. आठवणीतले दादा कसे होते तर ते असे होते. आपल्या बरोबरच्या शेतकऱ्यांना त्यांनी मित्राचा दर्जा दिलाच पण त्याहीपेक्षा भावापेक्षा जास्त प्रेम दिलं. असे हे अजितदादा.